नमस्कार, मी भरत नामदेव नेता, शिल्प निर्देशक वीजतंत्री, इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. सर्किट ब्रेकर. आता लो सर्किट ब्रेकरचा कसं असते तर तुम्हाला आपल्याला सांगितलंय तर जसा छोटा 1 केबी छोटा म्हणजे छोटे छोटे जर असेल कमी एकदमच कमी व्होल्टेज असेल अशा ठिकाणी हा लो व्होल्टेज सर्किट ब्रेकर. ते सर्किट ब्रेकर या सर्किट ब्रेकरचा उपयोग बिलकुल एमसीबी सारखाच आहे, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला जास्त करंट असेल, करंट उपयोगात येत असेल, जसा एमजी सेट आहे, जसा 3 फेज मोटार आहे, अशा ठिकाणी जर जास्त करंट वापरला जातो ते किंवा 3 फेज जनरली आपण 3 फेज म्हणू, 3 फेज आणि जास्त पॉवर जिथं जास्त वापरला जातो अशा ठिकाणी मोल्डेड ते सर्किट ब्रेकर वापर केला जातो. त्यानंतर आहे मिनीचर सर्किट ब्रेकर. याचा उपयोग जनरली आपण घरगुती वापरासाठी केला जातो. तर हा घरगुती वापरासाठी प्रत्येकाच्या घरात वापरला जातो. आज आधुनिक काळात वायरिंग मध्ये तर हा लोकप्रिय झालेला आहे, कारण सहजरित्या याचा नाव नाव आहे मिनीचर सर्किट ब्रेकर. याचा उपयोग काय, अगदी सोपे आणि सरळ पद्धतीने बंद करता येते, चालू करता येते. अशिक्षित ज्याला काही समजत नाही अशाही लोकांना हा एमसीबी वापरता येतो, बंद चालू करता येतो. एक प्रकारे स्विच प्रमाणे बंद चालू करता येतो, म्हणून हा सर्वात लोकप्रिय होत चाललेला आहे मिनीचर सर्किट ब्रेकर. त्यानंतर आहे आपला एसी ते एअर सर्किट ब्रेकर. हा एसीबी सर्किट ब्रेकर कुठं असतो तर सबस्टेशनला असतो. सबस्टेशन मध्ये वापरलेला जातो. मग याला एसीबीज का म्हणतात बाबा, याला एसीबीज का म्हणतात हा एक महत्वाचा विषय आहे. एसीबी याला काय म्हणतात, एअर सर्किट ब्रेकर. म्हणजे जेव्हा आपण सर्किट ब्रेक करतो तेव्हा ती आग तयार होते, अग्नी तयार होते, ते विझवण्यासाठी एअरचा वापर होतो, म्हणून याला एअर सर्किट ब्रेकर असे म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. याची आग विझवण्यासाठी कोणाचा वापर केला जातो, एअरचा वापर केला जातो, म्हणून याला एअर सर्किट ब्रेकर म्हणतात. त्यानंतर मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर. जसा हा युजली मोटर प्रोटेक्शन म्हणजे याला नावच मोटर आहे, याचा नावच काय आहे, मोटर आहे. जर हा स्पेशली मोटरला म्हणजे मोटरला बंद चालू करणे किंवा प्रोटेक्शन देणे, एक प्रकारचं काय आहे, मोटर सुरक्षित राहिली पाहिजे, शॉर्ट सर्किट पासून किंवा ओव्हरलोड पासून सुरक्षित चालली पाहिजे, म्हणून याचा वापर केला जातो. म्हणून याला काय म्हणतात, एमपीसीबी असे म्हणतात. म्हणजे काय, मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर असे म्हणतात. त्यानंतर आहे आरसीसीबी, ज्याला रिसिड्युअल सर्किट ब्रेकर, रिसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. म्हणजे कसं आहे, हा करंटवर आधारित आहे. म्हणजे हा करंटवर काय आहे, करंटवर काम करतो. जर करंट एखाद्या वेळेस जर सर्किट पूर्ण करत असताना करंट कमी जास्त झाला, म्हणजे कमी जास्त म्हणजे काय, एखाद्या वेळेस करंट बायपास झाला. बायपास म्हणजे कसं आहे, एखाद्या वेळेस बायपास झाला म्हणजे एखाद्या सजीव प्राण्याला शॉक लागला असेल किंवा एखादा अर्थला दिला असेल किंवा एका उपकरणाला दिला असेल करंट, म्हणजे बायपास झाला असेल, तर अशा वेळी ही काय करते, सेन्सिटिव्ह असते, ही स्वतः ट्रिप होते. त्यापासून कोणत्याही मानवी धोका होऊ शकत नाही. आणि सर्वात विश्वसनीय सध्या आरसीसीबी वापरला जातो. सर्वात आता प्रत्येकाच्या घरी हे सर्वात वापरला जातो, कारण ही खूप म्हणजे करंटवर असल्यामुळे फेज पासून तर न्यूट्रल पर्यंत करंट सर्किट पूर्ण होतो. याच्या बदला जरी 1 मिली अँपिअर जरी लिकेज करंट झाला तरी ही स्वतः ट्रिप होतो. एवढी सेन्सिटिव्ह आहे आणि ही लोकप्रिय होत चाललेली आहे. त्याच्यानंतर आहे मीडियम व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर. आता तुम्हाला माहिती आहे मीडियम व्होल्टेज आणि हाय सर्किट ब्रेकर हे कुठं वापरला जातो, जसं आपल्या सबस्टेशन मध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये या ठिकाणी असे वापरला जातो. तर याचे प्रकार होते व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. व्हॅक्यूम म्हणजे काय, व्हॅक्यूम म्हणजे हवा. व्हॅक्यूम म्हणजे हवा. जेव्हा ही सर्किट ब्रेकर बंद चालू करताना एखाद्या दाबाचा वापर केला जातो,
दाबाचा हवेचा वापर केला जातो आणि ती आग विझवली जाते तेव्हा त्याला म्हणतात व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असे म्हणतात. म्हणून हा त्याला व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर म्हणतात. त्यानंतर आहे ओसीबी म्हणजे ऑइल सर्किट ब्रेकर. जसं पूर्वी आता या 10-20 वर्षाच्या काळामध्ये सबस्टेशन मध्ये सर्वात जास्त ओएलसी वापरायचे, म्हणजे लाईन बंद करणे चालू करणे. आता मोठ्या मोठ्या 33 केव्हीची लाईन जर आपण बंद करतो किंवा चालू करतो अशा वेळी काय होते, आग तयार होते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण लाईन बंद चालू करतो तर आग होते. आग आली म्हणजे काय होते, एकूण आग लागण्याची शक्यता असते. अशा वेळी ती आग विझवण्यासाठी आपण काय करतो, ऑइलचा वापर करतो. ऑइलने ती आग विझवली जाते म्हणून याला म्हणतात ऑइल सर्किट ब्रेकर असे म्हणतात. अशा प्रकारे इत्यादी आपले सर्किट ब्रेकर दिलेले आहे. काही सर्किट ब्रेकरचे आपण इमेज इथं दाखवले आहे, पण काही सर्किट ब्रेकर आपल्याला सबस्टेशन मध्ये भरपूर पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काय एमसीबी वापरलेले आहेत, आरसीसीबी वापरलेले आहेत, ईएलसीबी वापरलेले आहेत. अशा प्रकारे हा सर्किट ब्रेकर आहे.